हाय एव्हरीवन. इकडे वेदचं छान असं खेळणं चालू होतं. तो खेळत होता तोपर्यंत मी लगेचच किचनमध्ये आली. किचन रात्री आवरलेलं असलं ना की दुसऱ्या दिवशी टेन्शन राहत नाही. काल काही भाज्या आणल्या होत्या, त्या भाज्या छान अशा वॉश करून ठेवलेल्या होत्या. फ्रीजमध्ये ठेवण्याअगोदर फ्रीज व्यवस्थित साफ करून घेऊ, मग त्या भाज्या ठेवू असा विचार केला. मग लगेचच मी नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये आज उपमा बनवणार होती, तर इथे तीच तयारी चालू होती. आज जरा स्पेशल काम करायचं होतं म्हणूनच नाश्त्याचा बेत केला. स्वयंपाक करायला बराच उशीर होईल आणि मला जे काम करायचं होतं ते काम होणार नाही अशा हिशोबाने मग नाश्ता बनवला. छान असा नाश्ता केला आणि लगेचच वेदला तयार करायला घेतलं, कारण वेदचे मला मुलींच्या ड्रेसवर छान असे फोटो काढायचे होते, व्हिडिओज काढायचे होते. हे ड्रेस मी ऑनलाईनच ऑर्डर केले. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. मी 3 ड्रेस घेतले होते वेदला, तर तिन्ही ड्रेसवर मी त्याचे मस्त फोटोज व्हिडिओज काढले. तुम्हीच सांगा वेद ह्या ड्रेसमध्ये कसा दिसतोय. हा सर्वात पहिला ड्रेस तो ग्रीन कलरचा खूप छान दिसत होता वेद ह्या ड्रेसमध्ये. सेकंड नंबरचा ड्रेस हा पिंक कलरचा. ह्या ड्रेसमध्ये सुद्धा वेद छान दिसत होता. त्याच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही तो मुलगा आहे, सेम मुलीसारखा दिसत होता. नवीन ड्रेस घातले म्हणून त्याला जास्तच आनंद होत होता. त्याची मस्ती तुम्ही बघू शकता. छान असं विठ्ठल विठ्ठल करत होता, क्लॅप क्लॅप करत होता. त्याचे पप्पा व्हिडिओ काढताय म्हणून व्हिडिओमध्ये छान स्माईल आली पाहिजे म्हणून स्माईल देखील करत होता. मस्त त्याचं खेळणं चालू होतं आणि त्याचा मूड चांगला होता म्हणून आम्हालाही व्हिडिओज काढायला, फोटोज काढायला जास्त आनंद होत होता. मग काय मस्त असे त्याचे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, काही रील देखील बनवले. ते तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आणि त्यानंतर हा 3 नंबरचा ड्रेस रेड कलरचा. हा ड्रेस घातल्यानंतर वेदचा मूड थोडासा डाऊन होता, त्याच्यामुळे ह्या ड्रेसवर आम्हाला जास्त काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. पण या ड्रेसमध्ये पण तो छान असा रमला होता, खेळत होता, मस्ती चालू होती त्याची. मग जेवढे व्हिडिओज काढता येईल तेवढे पटपट व्हिडिओ काढले, फोटो वगैरे काढले आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्हीच सांगा वेद मुलींच्या ड्रेसमध्ये कसा दिसत होता. मुलींचे ड्रेस घातल्यानंतर तो सेम मुलीसारखा दिसत होता की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. छान असे व्हिडिओज आणि फोटोज काढून झाले. त्यानंतर त्याला जेवू घातलं आणि झोपी लावलं, कारण तोही दमला होता. मग पटकन झोपी गेला. त्याला झोपी लावलं आणि त्यानंतर मी माझे राहिलेले कामं करायला घेतले. कपडे वॉश केलेले होते, ते वाळत घालायचे होते, तर ते इथे वाळत घातले. त्यानंतर मग दुपारी 1 वाजला होता. सकाळी नाश्ता तर झाला होता, त्याच्यामुळे जेवणाला थोडा उशीर झाला. मग लगेचच मी स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज मी भेंडीची भाजी बनवली होती. भाजी खरंच खूप छान झाली होती टेस्टला. मी कधीतरी रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. मी एक मसाला तयार केला होता, तो मसाला मी भेंडीच्या भाजीला टाकला होता. त्या मसाल्यामुळे भेंडी खरंच खूप छान लागत होती खायला. चपात्या पण बनवून झाल्या होत्या. मग त्यानंतर आम्ही लगेचच जेवण वगैरे केलं. संध्याकाळी वेद झोपेतून उठला तर त्याला आम्ही थोडंसं बाहेर घेऊन गेलो होतो. विंटर चालू झालं आहे तर त्याला स्वेटर वगैरे घेऊ असं ठरवलं. मग त्याला छान असा एक स्वेट शर्ट आणि एक स्वेटर घेतला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत.